उन्हाळा आला तसा लाल महालाचा मुक्काम खेडभाऱ्याच्या वाड्याला हल्ला. राजे, जिजाबाई, दादोजी यांच्या खेडभाऱ्याच्या मुक्कामाबरोबर खडे बारे गजबजून गेले. वाड्याकडे वर्दळ सुरू झाली. दादोजींनी शिवापूरला लावलेल्या आंब्याच्या बागांनी रूप घेतले होते. राजे दादोजींच्या बरोबर अनेक वेळा बाग पाहायला जात. फाल्गुन पुनव जवळ येत होती. घरी सणाची तयारी चालू होती. फाल्गुन पुनवेला सकाळी वाड्यासमोर होळी चौकात साफसफाई झाली होती. एरंडाचे भले थोरले झाड वाजत गाजत आणले गेले. ते सांगायला राजे धावत आत गेले. आतल्या सोप्यात सई उभी होत्या. राजांनी विचारले, मासाहेब कोठे आहे? आपल्या महालात रडतायत. काय झालं? मी विचारलं पण सांगेनात. खेळ जा म्हणाल्या. राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजांना पाहता जिजाबाईंनी गडबडीने डोळे पुसले. राजे जवळ गेले, बसले आणि जिजाबाईंच्या गळ्यात पडता त्यांनी विचारले, मासाहेब काय झालं? त्या एका वाक्यात आवरलेले अश्रू झुरू लागले. शिवाजी राजांना कवटाळून त्या रडत होत्या. राजांनी कष्टाने मिठी सोडवली. मासाहेबांचे अश्रू पुशीत ते म्हणाले, मासाहेब आमची शपथ आहे. हा राजे, सुटली म्हणा. म्हणतो पण रडता का रडता सांगा? सांगते, सुटली म्हणा. सुटली. जिजाबाईंनी डोळे पुसले. राजांना जवळ घेत त्या म्हणाल्या, राजे, तुमच्या दादा महाराजांची आठवण झाली का? त्यांचा आज वाढदिवस. तुमचा वाढदिवस आम्ही करतो, पण यांचा कोण करीत असेल? मासाहेब मग दादासाहेब महाराजांना बोलावून का घेत नाही? जिजाबाईंचे डोळे भरले. त्या अश्रू आवरीत म्हणाला, तेवढे हातात असतं तर शंभू लांब का राहिला असता? गडबडीने उठत जिजाबाई म्हणाल्या, राजे चला, आज होळीचा दिवस, काम फार आहे. होळीचा सण झाला आणि उन्हाळा आपल्या रखरखीत पावलांनी अवतरला. मोहरलेल्या आम्रवृक्षांनी आपल्या धरतीवर छाया धरली. वाढत्या दिवसांबरोबर आंब्याचे शेंडे फळाभाराने धरणीकडे झुकत होते. दादोजी 2 प्रहरच्या वेळी शहापूरच्या आंब्राईतून फिरत होते. आंब्याच्या डेरेदार झाडांनी बाग सजली होती. कुठेतरी आंब्यांना तुरळक आंबे लटकत होते. 5-6 वर्षाच्या परिश्रमाचे सार्थक झाल्यासारखं वाटत होते. नुकतीच अळी केलेली ती झाडे समाधानाने पाहत दादोजी जात होते. पाठीमागून कृष्णाजी पंत चालत होते. दादोजी म्हणाले, कृष्णाजी, लवकर फळं धरली. पंत, याचं श्रेय तुम्हाला. शिवापूरला, शहापूरला, जिजापूरला तुम्ही चांगल्या बागा वसवल्या. माळ रानावर नंदनवन केलं. थोरल्या महाराजांना आंबे फार आवडतात. जेव्हा महाराज येतील तेव्हा दुसऱ्या कशाला नसेल तरी या बागांसाठी माझी पाठ थोपटतील. पंत, ऊन फार आहे. वेळही पुष्कळ झाला. हो ना, परत तू या. पंत वळले. आमराई बाहेर घोडी उभी होती. जात असताना अचानक पंतांचे पाऊल थबकले. एक राजच आंबा झाडावर हाताच्या उंचीवर डोलत होता. पिवळसर छटा आंब्यावर उमटली होती. न कळत पंतांचा हात उंचावला आणि यांनी तो आंबा तोडला. आंब्याचा वास पंतांनी घेतला. आंबा पाहत असता यांचे हास्य मावळले. चेहरा गंभीर झाला, अंग कापू लागले. काय झालं पंत? कृष्णाजी म्हणाले. रागाने आंबा भिरकावून देत पंत उद्गारले, केवढा मी असंयमी, केवढा पापी, धिकार असो. पंत पुटपुटत तरातरा पावले टाकीत जात होते. कृष्णाजी पंतांना काही कळत नव्हते, समजत नव्हते. कृष्णाजी पंतांकडे न पाहता दादोजी घोड्यावर मान टाकली, टाच मारली, घोडे उधळले. वाड्यात जाताना देखील पंत कुणाशी बोलले नाहीत. वाड्याच्या मागे आपल्या निवासस्थानी ते निघून गेले. जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. शेजारी सईबाई बसल्या होत्या. पावलांच्या आवाजाने जिजाबाईंना जाग आली. घाबऱ्या झालेल्या गंगाबाई आत आल्या. जिजाबाईंना त्या म्हणाल्या, राणीसाहेब चला. हे कसंच करायला लागले. काय झालं? गडबडीने उठत जिजाबाई म्हणाल्या, भ्रमिष्ठासारखे करताहेत. शिवापूरला बागेत गेले होते. तिथून आले ते तलवार उपसून हात तोडायला बसले. वेळीच आवरलं म्हणून बरं वाईट आपल्यालाच बोलून घेत आहेत. कुणाशी काही बोलत नाहीत. रडणं पडणं चालू आहे. गंगाबाईंच्या बरोबर जिजाबाई धावल्या. मागोमाग सईबाई होत्या. तोवर शिवाजी राजे आले. सारे पंतांच्या निवासस्थानी गेले. खोली माणसांनी भरली होती. जिजाबाई राजांना पाहता सारे बाहेर आले. जिजाबाई आत गेल्या. आतले दृश्य निराळेच होते. पंतांच्या दंडाला दोघांनी धरले होते. कोपऱ्यात तलवार पडली होती. पंत धापा टाकीत होते. पंतांनी नजर वर केली आणि मासाहेबांना पाहताच ते म्हणाले, मासाहेब. पंतांना पुढे बोलवेना ते रडू लागले. मासाहेबांनी मागे वळून पाहिले. भीतीने गारठलेले राजे. सईबाई उभे होते. मासाहेब म्हणाल्या, राजे, सई, तुम्ही वाड्यात जा. इथं कुणी राहू नका.
क्षणात सारे पांगले. पंतांना धरलेल्यांना जिजाबाई म्हणाल्या, पंतांना सोडा आणि बाहेर जा. दोघे उठून गेले. गंगाबाई पंतांच्या शेजारी बसल्या. जिजाबाई जवळ जात म्हणाल्या, पंत काय झालं? कशासाठी हात रागा? काय झालं? हाताचे पंजे पुढे करीत पंत म्हणाले, मासाहेब या हाताला विचारा. आणि पंतांनी उजवा हात ताड ताड कपाळी मारून घेतला. पंत जिजाबाई ओरडल्या, मासाहेब दादोजी चांडाळ आहे. आज त्याने चोरी केली. चोरी? होय मासाहेब, त्याचं ताडणं ह्या हाताला झालं पाहिजे. बुद्धी फिरली, खाल्ल्या अन्नावर उलटला म्हणत दादोजी तलवारीकडे वळले. दादोजी थांबा, काय झाले ते सांगितल्याखेरीज रे भरी पुढे सरकू नका. काय सांगू महासाहेब? कोणत्या तोंडानं सांगू? थोरल्या महाराजांच्या परवानगी विना या दादोजीनं राजाच्या बागेतला एक आंबा तोडला. मग त्यात काय झालं? जिजाबाईंनी विचारलं. काय झालं मासाहेब? कोणत्या तोंडानं राजांना काय सांगायला जाऊ? लहान काय आणि मोठं काय, चोरी ती चोरीच. तिथं प्रायश्चित्त मला घेतलं पाहिजे. दादोजींनी एकदम तलवारीला हात घातला. मासाहेब ओरडल्या, हा दादोजी, ज्यांनी एवढ्या इमाने इतबारे सेवा करता त्या तुमच्या थोरल्या महाराजांची माझी शिवबाची शपथ आहे. टाका ती तलवार. दादोजींच्या हातून तलवार पडली आणि उपरण्यात तोंड लपवून ते रडू लागले. एवढ्या वयोवृद्ध तपोवृद्ध माणसाला रडताना पाहून जिजाबाईंचा जीव गुदमरला. पंत, घडलं ते न कळत झालं. होऊन गेलं. तुमच्या आधारावर आम्हाला इथं पाठवलं गेलं. काही अविचार करून बसला असता तर आम्ही काय करणार होतो? तुम्ही वयानं मनानं मोठे, मानाने मोठे. तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही, पण राहवत मी म्हणून सांगते, काही झालं तरी आम्हाला विसरू नका. दुसऱ्या दिवशी दादोजी दप्तरी गेले तेव्हा सारे त्यांच्याकडे पाहत राहिले. शामराव नीलकंठ उद्गारले, दादोजी हे काय? काय झालं? तुमच्या अंगाराखाली बाही नाही, काढून टाकलीये. दादोजी बैठकीत बसले. हसत म्हणाले, काल थोरल्या राजांच्या बागेत गेलो होतो. आंबा दिसला. धण्याच्या परवानगीविना तोडला. चोरी केली. ह्याची ही शिक्षा आहे. किती दिवस असा अंगारका घालणार? किती दिवस? साऱ्यांना हा एक बाहीचा अंगारका सरावाच होईपर्यंत गुन्हा करताना लाज वाटली नाही, निस्तरताना तरी का लाजावं? पंत हसले, पण कुणीही हसू शकलं नाही. खेडबाऱ्याचा मुक्काम लवकरच पुण्यात हल्ला. शिवाजी राजांनी पुण्याला जायची घाईच घेतली. जिजाऊंना अलीकडे शिवाजींचे वर्तनच कळत नव्हते. रांझ्याच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते. घरी एकटे बसत नाही तर बहुधा फिरतीवर असत. पुण्याला येताच राजे परत रोहिडेश्वर गेले. त्यावेळी पंत कामासाठी जुन्नरला गेले होते. जुन्नरहून दादोजी परत आले. त्यांनी चौकशी केली. राजे रोहिडेश्वरी गेल्याचे कळले. पंत चिंताग्रस्त झाले. जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, राजे मध्येच रोहिडेश्वरी बरे गेले. 8 दिवसापूर्वीच खेडबाऱ्याहूनही गेले होते ना? हो, त्यांना ते ठिकाण फार आवडतं. देवधर्माचा भारी छंद आहे त्यांना. ते काही वाईट नाही. मला दुसराच वास येतो. कसला? अलीकडे राजांच्या भोवती गोळा होणारी माणसं पाहिलीत? नेताजी, येसाजी, तानाजी, बाजी, बाळाजी, चिमणजी, किती नावं घ्यावीत. प्रत्येक खेपेला कोणीतरी नवं दिसतं. तो दादाजी नरसप्रभू तर अलीकडे सावलीसारखा चिकटलाय. काय म्हणायचंय तुम्हाला? मला काही कळत नाही मासाहेब. राजांच्या वयाची माणसं असती तर मी समजू शकलो असतो, पण राजांच्या बरोबर लहान थोर सारे दिसतात. ब्राह्मण, मराठे, महार, रामोशी, प्रभू, 18 पगड जातीचे लोक आहेत. त्यात देशमुख आहेत, देशपांडे आहेत, मावळे आहेत. राजांच्या मनीचे भेद कळत नाहीत. विनाकारण कल्पनेचे डोंगर असतात दादोजी. याचा अर्थ एवढाच की राजांचा ओढा सर्वांनाच आहे, आणि ते का वाईट? दादोजी काही उत्तर देऊ शकले नाही. ते तसेच माघारी गेले. दादोजींना जी शंका आली ती काही खोटी नव्हती. शिवापूरचा सारा वाडा पहाटेच मावळ्यांनी फुलून गेला होता. वाड्याची पागा तट्टांनी सजली होती. राजे बाहेर आले तेव्हा त्यांच्याबरोबर दादाजी, नरस प्रभू, गुप्ते, येसाजी, तानाजी, बाळाजी, चिमांजी ही मंडळी होती. भीमा लोहार मुजरा करून उभा राहिला. भीमा कुठवर आला? 50 तलवारी आणि 100 एक भाले तयार आहेत. शाबास. आणि इतरांचे? ते बी तेवढंच असतील. चला निघूया. सारे रोहिडेश्वराकडे निघाले. भर 2 प्रहरी रोहिडेश्वरावर सारे पोहोचले. शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर एक निराळे तेज दिसत होते. झऱ्यावर हातपाय धुवून ते रोहिडेश्वराच्या मंदिरात आले. दादाजी, नरप्रभूंनी व पुजाऱ्याने पूजा केली. बेल आच्छादलेल्या त्या शिवलिंगापुढे राजांनी साष्टांग दंडवत घातला. राजे म्हणाले, दादाजी, पुन्हा विचार करा. विचार केव्हाच ठरला. दादाजी म्हणाले, जायचं असेल तर वाघाचं जीवन जगू, शेळी म्हणून जगावंसं आता वाटत नाही. मग व्हा पुढं. राजांनी दादाजींचा हात हाती घेतला. पिंडीवर हात ठेवीत राजे म्हणाले,
शंभो हर हर महादेव. आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत. संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस. जोवर स्वराज्याची उभारणी होत नाही तोवर मैत्रीसाठी धरलेला हात आम्ही सोडणार नाही. दिल्या वचनाला अंतर देणार नाही. एवढे बोलून राजांनी पिंडीवरचा बेल उचलला आणि मस्तकी लावला. दादाजींनीही राजांचे अनुकरण केले. नारळ फुटले. प्रसादाचे ताट घेऊन पुजारी बाहेर आला. मंदिराच्या समोर जमलेले 600-625 साथीदार हर्षभरीत नजरेने राजांच्याकडे पाहत होते. राजे पायरीवर बसले. प्रसाद वाटला जात होता. येसाजी, बाजी, तानाजी हे सारे राजे आता काय सांगतात इकडे लक्ष देऊन होते. राजे म्हणाले, येसाजी, आज आम्ही शपथ घेऊन मोकळे झालो. हे शेंदरी लगतचं दैवत स्वयंभू आहे. यानं आम्हाला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली. आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे, तेही तो पूर्ण करील. त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी. नेताजी हे राजांचे आप्त, वयाने फार मोठे, ते म्हणाले, भीती कसली? भीती नाही. पहिलं पाऊल कोणतं टाकायचं, कुठून टाकायचं याचा विचार करतो आहे. त्यात विचार कसला? तानाजी म्हणाला, देवामोर शपथ झाली, तेच पहिलं ठिकाण. म्हणजे म्हणजे काय? रोहिडेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणूया. कसं? फार सुरेख. पण गडाची हालत? बाजी म्हणा, मी फिरून आलोय. गड लई तर 200 पातूर शिबंदी असल. गडाला मजबूती नाही. चारी बाजूनं खिंडार आहेत. काय दादाजी? ठरलं, रोहिडेश्वरावर प्रथम चाल करायची. ठीक आहे, राजे म्हणाले. उद्या रोहिडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ. हर हर महादेवची गर्जना उठली. राजांनी येसाजीला हाक मारली. येसाजी, बाजी, तानाजी, तुम्ही आम्हा सर्वांची माणसं तयार आहेत ना? हो. रोहिड्याच्या पायथ्याला रात्र असताना साऱ्यांनी गोळा व्हायचं. आम्ही तिथं पहाटे येऊ. आवाज गोंधळ होऊ द्यायचा नाही. सारं कसं चुपचाप पार पडलं पाहिजे. सारे रोहिडेश्वराच्या डोंगरावर परतले. राजे समोर दिसणारा किल्ला पाहत उतरत होते. मध्यरात्र होईपर्यंत राजे वाड्यात जागे होते. लोहारांनी तयार केलेल्या आणलेल्या भाले तलवारींचा ढीग पडत होता. 4 लोहारांनी रात्रंदिवस राबून 15 दिवसात एवढी तयारी केली होती. भीमा म्हणाला, राजे, जरा आगूप कळवायला पाहिजे होतं. बऱ्या तयार झाल्या असत्या. राजे हसले. म्हणाले, भीमा, एवढं केलं, हे काही थोडं झालं? हातातले सोन्याचे कडे त्यांनी भीमाला दिले. ते म्हणाले, हे चौघात वाटून घ्या. तुमच्या हातचं कडं मोडणार काय आम्ही? पूजेला राहील हे. राजे वाड्यात आले. मागोमाग भीमा आला. राजे वळले. त्यांनी विचारले, काय भीमा? भीमाने राजाचे पाय धरले. तो म्हणाला, एक मागणं आहे. कसलं? देतो म्हणा. अरे, तुला नाही म्हणेन का? दिलं. उद्या जाणार आहेसा, तिथं मला संग न्या. काय म्हणतोस भीमा? अरे राजे, मला तलवार चालवाया येते, भाला येतूया. उगीच धंदा करीत नाही म्या. तुम्हीच तलवार दिलीसा, ते काय लांडगं मारत बसू? राजानं गहिवरून आलं. त्यांनी भीमाला उठवले. पाठ थोपटीत ते म्हणाले, भीमा, तुझ्यासारखीच माणसं हुडकतोय मी. जाऊ सकाळी. आनंदाने भीमा गेला. लाहोर शाळेत भली रात्र होईपर्यंत भीमा एकटाच तलवारीला पाणी पाजत बसला. भला पहाटे राजे स्नान आटोपून बाहेर आले. चौकात भालदार हत्यारी उभे होते. राजांनी पूर्वेकडे तोंड करून उभ्या असलेल्या अश्वावर मान टाकली. पाठीमागचे स्वार झाले. त्यात भीमाही होता. राजांनी मनात देवाचे स्मरण करून घोड्याला टाच मारली. आकाशात नक्षत्रे लुकलुकत होती. पूर्वेला अजून पांढरी कड उमटली नव्हती. रात्रीतून पहाट होत असताना राजे रोहिडेश्वराच्या पायथ्याशी पोहोचले. वाटेवर सारे राजांची वाट पाहत होते. राजांनी उतरताच विचारले, तानाजी, किती गोळा झाले? 1000वर 50. ठीक आहे, त्यांना हत्यारं नसतील, त्यांना हत्यारं द्या. शस्त्रे वाटण्यात आली. पूर्वेला उजाडू लागले होते. साऱ्या रानात पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला होता. राजांनी येसाजीला विचारलं, येसाजी, जी, भारे किती तयार आहेत? 50 आहेत. पुरे होतील? रगड हत्यारी होते. तेवढे चारी बाजूनी सोडलेत. इशारत झाली की गडावर मिळतील. आणि तू? मी, तानाजी आपल्याबरोबर राहू. इशारत झाली की रानखिंडीनं वर जायचं. माणसं पेरून आलोय मी. गड शांत आहे. कालच सुभान गडावर वस्तीला गेलाय. त्याची मामी हाय गडावर. साऱ्यांच्या चेहरा स्मित झळकले. राजे दादाजींना म्हणाले, दादाजी, तुम्ही इथंच राहा. गड फत्ते झाला की यावर. ते नाही जमायचं. उमदे दादाजी म्हणाले, रोहिडेश्वरावर अशी शपथ झाली नव्हती. गडावर तुम्ही आणि गडाखाली मी. आज प्रभूला शोभलात खरे. तुमच्या खेरीज असलं प्रभुत्व कोण गाजवणार? राजांनी दादाजींचे कौतुक केले.
पहाटेचा दरवाजा उघडल्याचा चौघडा वातावरणात घुमला. राजे स्वस्त होते. एक भारेकरी उठला. राजांना मुजरा करून भारा डोक्यावर घेऊन तो चालू लागला. थोड्या वेळाने आणखीन 2 भारेकरी निघाले. आधीर भीमाने विचारले, राजे मी जाऊ? जा हुशारीने. इशारत आल्याखेरीज काही करायचं नाही. त्याची काळजी सोडा. थोडे भारे आणखीन गेले आणि भीमाने भारा उचलला. राजांनी विचारले, तरवार घेतलीस ना? भीमाने हसून भाऱ्याकडे बोट दाखवले. सूर्य क्षितिजापर्यंत रानात फक्त राजे, दादाजी, येसाजी आणि 50 मावळे राहिले. रानावर उन्हे फाकत होती. नव्या पालवीचे नानाविध रंग रानात दिसत होते. येसाजीने राजांना खून केली. राजांनी तलवार उपसून मस्तकी लावली आणि ते गड्याच्या रोखाने चालू लागले. एक एक पाऊल सावधगिरीने टाकले जात होते. गडाच्या दरवाज्यावर चौकी पहारेकरी दरवाजाच्या देवडीवर चिलीम फुकीत बसले होते. भारे आत जात होते. पावसाळा आता लवकरच येणार होता. गडावर झडी बांधायचे काम सुरू झाले होते. भारे घेऊन जाणारे सरळ गडात जात होते. पण जसे जास्त भारे जाऊ लागले तसे एकाचे लक्ष त्याच्याकडे गेले. आईला, आजवर झोपले होते काय भाडवे? किती भार चढत्यात गडावर? तोवर आणखीन एक भारा आला. पहारेकराने हटकले. कुठलं भार? इथलं जी, भारेवाला म्हणाला. गाव मावळ जी. भारेवाला आत गेला. पाठोपाठ तिघे मुंडासे बांधलेले, ठेवणीतले कपडे गेलेले, कमरेला तलवार, हाती भाला घेतलेला गडात घुसले. पहारेकऱ्यांकडे न पाहता पुढे जाऊ लागले. पहारेकऱ्याने हाक मारली. आव पाहुणं, काय म्हणतासा? एकाने वळून विचारले. काय म्हणणार? अगदी घरागत आतच सुटलासा नी. कोण, कुठलं सांगशीला का नाही? कुठं निघालासा? कुठलं चाल? लगीन ठरवाया निघालोय आम्ही. अहो पण कुणाचं? गडाचं. अहो गडाचं पोरगा म्हणजे गडाचंच की. पहारेकर हसले. एक म्हणाला, आम्हाच बोलवा लग्नाला. तुमच्या बिगार लगीन पार पडते होय, म्हणत तिघे मिशीवर ताव देत गडावर गेले. एका पहारेकऱ्याच्या डोक्यात कीड पडली होती. त्याला कुठेतरी खटकत होते. हे भारेकरी, लग्न ठरवायला गेलेले हत्यारबंद इसम, त्याला काही सुचेना. त्याच वेळी आणखीन एक भारा आत घुसला. पहारेकऱ्याने कट्ट्यावरून उडी घेतली. तो ओरडला, ए थांब. भारेवाला थांबला. कुठं भार घेऊन निघालास? आजी, ते दिसतंय मला. कुणाच्या घरात? वाड्यात जी. किल्लेदारांच्या? वय जी. काल हवालदारानं वर्दी दिली होती तेच भार? वय जी. भारेकरी, टाका भारा खाली. भारा खाली टाकला गेला. पहारेकरी ओरडला, सोड भारा. देवडीवरचे सारे हसत होते. एक जण म्हणाला, राम्या, कशाला गोत करतोस त्याचं? हो जाऊ दे. तिकडे लक्ष न देता रामजी म्हणाला, उघड भारा. भारेकराने पाहिलं, सूर्यवर चढला होता. तो बेताने वाकला आणि एकदम तोंडात बोट घालून त्याने शीळ घातली. आईला, डोंबारी काय? पहारेकरी म्हणाला. तोच भाऱ्यातून तलवार उपसली गेली. उभ्या जागी पहारेकऱ्यांचे डोळे ताटरले. क्षणात तो देवीकडे धावू लागला. त्याने 2 पावले टाकीत नसतील तो त्याच्या पिंडीवरील घाव बसला. किंचाळीत पहारेकरी कोसळला. देवडीवाल्यांच्या हातून चिलमी केव्हा सुटली होती. पायावर पडलेला इंगळ झटकत एक उभा राहिला. बाकीच्या दोघांनी त्याचे अनुकरण केले आणि जेथे तलवारी, भाले ठेवले होते तिकडे ते धावले. शीळ घुमताच मागचा भारेकरी सावध झाला. भीमाने भारा खाली टाकला आणि तलवार काढून तो धावू लागला. एक पहारेकरी नगारखान्याजवळ जाऊन पोहोचला होता. खाली चकमक चालू झाली होती आणि नगाऱ्याचा आवाज गडावर घुमू लागला. गडाच्या चारही बाजूनी हर हर महादेवच्या गर्जना उठत होत्या. हातगाईचे तुरळक सामने होत होते. पाहता पाहता चारही बाजूंच्या चौक्या काबीज झाल्या. गडाच्या किल्लेदाराची झोप अजून उतरली नव्हती. तो धडपडत बाहेर आला. एकच गोंधळ गडावर माजला होता. शिवाजी आला. आरोळी उठत होती. किल्लेदार तलवार घ्यायला वळला, पण त्याच वेळी चारही बाजूने शिवाजीचे लोक पुढे झाले. किल्लेदार गिरफ्तार झाला. शिवाजीराजे एका बुरुजावर हे सारे पाहत होते. गडावर शांतता पसरली. राजे संत पावले टाकीत पायऱ्या उतरले. चाऱ्यांचे मुजरे झडले. अभिमानाने, कौतुकाने चाऱ्यांचे चेहरे फुलले होते. भीमाच्या पाठीला जखम झाली होती. राजे म्हणाले, भीमा, अंगावर जखम घेतल्याखेरीज बरं वाटत नाही. राज करणार काय? नमर्दाची जात ही. पाठीवर घाव घातला पळत सुटला असशील. तानाजी चिडवण्यासाठी म्हणाला. तर येशीत जाऊ बघ. 2 मुडद पडल्यात. किल्लेदाराला समोर आणले गेले. किल्लेदार थरथरत होता. उसण्या अवसानाने तो म्हणाला, हे बरं नवं, सांगून ठेवतो. लय दिस गमजा चालायच्या नाहीत ह्या. येसाजी, गडावर तोफ आहे? जी आहे. याला तोफेच्या तोंडी द्या, राजे म्हणाले. किल्लेदार एकदम राजांच्या पायावर पडला.
राजे, यात काय माझा गुन्हा नाही. गड तुमचा आहे. सांगशीला ती चाकरी करीन. राजे हसले. दादाजींच्याकडे वळून म्हणाले, दादाजी पाहिलंत, ही आदिलशाहीची इमानी माणसं. किल्लेदारांना नजरकैदेत ठेवा. येसाजी, पुढची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही गडावर राहा. बाळाजी, चिमणाजी, गडाची मालमत्ता, धान्य, शिबंदी याचा हिशेब करा. आम्ही पुण्याला जाऊन ताबडतोब माघारी येऊ. गडाच्या बायबापड्या येऊन राजांच्या पाया पडत होत्या. राजांनी साऱ्यांना धीर आश्वासने दिली. गडाची शिबंदी राजांची बनली. जखमींना तातडीने डोलीने शिवापूरच्या वाड्यात हलवण्यात आले. गडाच्या प्रथम दरवाजाशी येताच राजांचे लक्ष नगरखान्यावर फडकणारी हिरव्या ध्वजाकडे गेले. राजांनी विचारले, दादाजी, आपला झेंडा आणलात ना? जी, म्हणत दादाजींनी झेंडा पुढे केला. दादाजी, देवाच्या इच्छेने स्वराज्याचं पहिलं पाऊल पडलं. त्याच देवाचा ध्वज आम्ही यापुढं वापरू. देवाचं राज्य उभं करू. नगारखान्यावर राजे गेले. आदिलशाही ध्वज उतरला गेला आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर भगवा ध्वज फडकू लागला. दादोजींना दप्तरी यायला बराच उशीर झाला होता. दादोजींनी दप्तरी प्रवेश करता शामराव, निळकंठ, सोनोपंत, डबीर, बल्लाळ सबनी सुटून उभे राहिले. दादोजी बैठकीवर बसत म्हणाले, आज पूजेला जरा वेळ झाला. शामराव, आपले वैद्य कुठे आहेत? काल मात्रा मिळाली नाही. शामराव निळकंठ म्हणाले, वैद्यराज 4 दिवसापूर्वी शिवापूरला गेले आहेत. कारण राजांनी पाठवलं होतं. शिवापूरला? दादोजी पुढे काहीच बोलले नाहीत. वाड्याबाहेर चौकीदार सकाळच्या उन्हात गप्पा मारित होते. टापांचा आवाज कानावर आला. भाले सरसावून ते गडबडीने उभे राहिले. भरधाव वेगाने एक स्वार येत होता. वाड्याच्या दाराशी तो पायउतार झाला. घोडा चौकीदाराकडे देऊन अंगावरची धूळही न झटकता तो स्वार आत गेला. दप्तराच्या पायऱ्या चढून तो दप्तरी गेला. त्याने दादोजींना मुजरा केला. काय आहे? स्वाराने सर्वांना नजर फिरवली. तो घुटमळला. पंत, जरा बाहेर येतासा? त्रासिकपणे पंत म्हणाले, अरे सांग ना, इथं कोण परक आहे? स्वार एकदम पुढे झाला. पंतांच्या कानाला लागला. पंत किंचाळले, काय सांगतोस? आणि भानावर येत पंत म्हणाले, काय नशा तरी करून आला नाहीस? नाही पंत, देवा शपथ, वाड्यात जखमी. चल चल, बाहेर चल, इथे नको. पंत उठले. भ्रमिष्ठासारखे ते दप्तराच्या बाहेर जात होते. उपरणे पडल्याचे भान नव्हते. मासाहेब मुदपा खाण्यात शिदा सांगत होते. पंतांचा निरोप येताच त्या महालात आल्या. काय पंत? तरी सांगत होतो मासाहेब, गेल्या काही दिवसातली राजांची लक्षणं ठीक दिसत नव्हती. त्यासाठी त्यांना शिवापूरचा तळ हलवायचा होता. वाडा मोकळा हवा होता ना? पंत, नीट काही सांगाल की नाही? नीट घडलं तर नीट सांगणार. पंत बोटांशी चाळा करीत म्हणाले, मासाहेब, राजांचा पराक्रम एका राजांनी रोहिडेश्वर घेतला. रोहिडेश्वर? शंका येऊन मासाहेब विचारले, तब्येत ठीक आहे ना? होती महासाहेब. आता राहिली की नाही ते माहीत नाही. राहील की नाही ते माहीत नाही. राजांच्या रोहिडेश्वराचा खेपा, दादाजी, नरसप्रभूची वाढती संगत, मावळ्यांची जमणी, साऱ्याचा अर्थ आता कळला. कुणी सांगितलं? खोटं असेल. खोटं? मासाहेब, शिवापूरचा वाडा जखमींनी भरला आहे. आणि राजे? देवाची कृपा, राजे सुखरूप आहेत. जिजाबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या हसून म्हणाल्या, पण हे घडलं कसं? मासाहेब, 1200 स्वारानिशी राजे रोहिडेश्वरावर चालून गेले. किल्लेदाराला कैद केलं. गडावर आज आदिलशाही निशाण नाही. शिवबा आला की सारं कळेल. आता कळून तरी काय फायदा? जे घडायला नको होतं ते घडून गेलं. राजे केव्हा येणार आहेत? शिवापूर सोडायच्या तयारीत होते अशी वर्दी आहे. मासाहेब, उभं राहत नाही, जरा बाहेर जाऊन बसतो. दादोजी बाहेर गेले. जिजाऊंना शिवबाच्या पराक्रमाचे कौतुक वाटत होते, पण त्याचबरोबर कसली तरी हुरहुर वाटत होती. जिजाबाई पाकखान्यात गेल्या. सईबाई बदाम खात होत्या. मासाहेबांना पाहताच त्या उभ्या राहिल्या. मनोहरी शेजारी उभी होती. मासाहेब म्हणाल्या, सई, लवकर चांगले कपडे कर, आरती तयार ठेव. कुणाला ओवाळायचंय? मला ओवाळ आता, शहाणे. तुझा नवरा पराक्रम करून घरी येतोय, त्याला ओवाळ. राजाने रोहिडेश्वर काबीज केलाय. सईबाई सणासुदीचे कपडे घालून तयार झाल्या. मनोहरी सईबाईंच्या अंगावर एक एक दागिना चढवीत होती. सईबाईंनी विचारले, मनोहरी, तू यांना पाहिलंस? आता ग बया, आओ, राजांनी मला पाहिलं नसतं तर हे पाय कशाला दिसलं असतं? नशीब तुझं, घरात असून आम्हाला दर्शन घडत नाही. आता येतीलच की. इकडून यायचं आणि तिकडे जायचं. आता राजे आले की सोडूच नका. नवरा मुठीत ठेवावा म्हणतात. सईबाई हसल्या. राजांना मुठीत ठेवण्याची कल्पनेने त्यांना हसू आलं. त्या म्हणाल्या, ठेवला असता
पण पण काय, मूठच लहान आहे बघ. सई खळखळून हसल्या. खिदळत काय बसलाय? जिजाबाईंचा आवाज आला. दोघी उठून उभ्या राहिल्या. सईबाई म्हणाल्या, आमची तयारी झाली. हो, ते दिसतंच आहे. पण आरतीकडे कोणी पाहायचं? दोघी जीप चावून बाहेर पळून गेल्या. राजांचा रोहिडेश्वराचा पराक्रम साऱ्या वाड्यात पसरला होता. जिकडे तिकडे कुजबूज चालू होती. घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला आणि जो तो हातातली कामे टाकून धावू लागला. अश्वपथक वाड्यासमोर येऊन थांबले. घोड्याच्या टापांनी राजवाड्याबाहेरचे मैदान भरून गेले. राजे पाय उतार झाले. वाड्याच्या दाराशी सुवासिनीने राजांच्या पायावर पाणी घातले. दहीभात ओवाळून टाकला. राजांनी पाय उचलला तोच पिवळे जरी वस्त्र नेसून येणाऱ्या सईबाई नजरेस आला. पुन्हा पाऊल मागे घेतले. सईबाई आल्या. त्यांनी राजांच्या मस्तकी टिळा लावण्यासाठी हात उंचावला. राजांनी मान वाकवली. घामाने भरलेले कपाळ, धारदार नाक, कानात हेलकावे घेणारी ती कर्णकुंडले, क्षणात केवढे मोहक दर्शन घडले. सईबाई लाजल्या. राजांची नजर सईबाईंना निरखीत होती. सईबाईंनी गडबडीने विडा हाती दिला आणि ओवाळले. विडा तबकात ठेवताना राजांच्या ओठावर हसू होते. राजे आत आले. माँसाहेबांच्या पायांना हात लावून ते पाया पडले. माँसाहेब म्हणाल्या, औक्षवंत व्हा, विजयी व्हा. राजांचे लक्ष माँसाहेबांच्या शेजारी उभ्या असलेल्या मनोहरीकडे गेले. राजे थांबले. जिजाबाईंनी विचारले, का थांबलात राजे? मनोहरीकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. जिजाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, राजे एवढ्यात विसरलात? नाचणीला पाटलांनी तुमच्या समोर आठवलं, ही मनोहरी ना? हो, चांगली आहे मुलगी. तुम्ही भेटला नसतात तर काय झालं असतं मुलीचं, कुणास ठाऊक. राजे सदरेत आले. सदरेत तानाजी, दादाजी, प्रभू उभे होते. राजांनी पेशव्यांना विचारले, दादोजी कुठे आहेत? दप्तरी. राजांनी दादाजींकडे पाहिले. दादाजी राजांच्या मागून चालू लागले. ते दप्तरी जाताच दादोजी उठून उभे राहिले. दप्तरी दादोजी एकटेच होते. राजांनी दादोजींना नमस्कार केला. दादोजी राजांकडे पाहत होते. राजे, हे करायचं होतं तर आधी का सांगितलं नाही? राजे काही बोलले नाहीत. आम्ही विश्वासातले वाटलो नाही. गैरसमज होते दादोजी. चांगला समज झाला आहे. भावनेच्या भरात एक गोष्ट करून गेलात. परिणाम माहीत आहेत. ते आनंदानं सहन करू. राजे सहजपणे बोलून गेले. बोलणं फार सोपं. आज रोहिडेश्वर काबीज केलात. आदिलशाहीचा गड घेतलात. बादशाहीत राहून बादशाहीशी वैर पत्करलं. कुठली बादशाही दादोजी? कुणाची? राजे उफाळे. जिथं धर्म सुरक्षित नाही, देवच सुरक्षित नाहीत, नोकरीही स्थिर नाही. कुठली नोकरी? आपण सांगितलं नाही म्हणून आम्हाला कळायचं राहिलं थोडंच? शहाजी राजांच्यावर त्याचबरोबर तुमच्यावरही ठपका देऊन थोरल्या महाराजांची दरबारी चौकशी झाली. ती कशासाठी? तो गैरसमजाचा प्रकार होता. गैरसमज? शाही गैरसमजाचे परिणाम आम्ही जाणतो. मुराद जगदेव हाल करून मारले गेले. अशाच गैरसमजातून आमच्या आजोबांचे, लखुजी जाधव रावांचे, मानाच्या सरदारांचे भर दरबारी तुकडे उडवले गेले. असले गैरसमज फार दिवस सहन व्हायचे नाहीत आम्हाला. मग तुमच्या प्रकारानं थांबतील? स्त्रींच्या मनात असेल तर जरूर थांबतील. दादाजी नरसप्रभूकडे पाहत उफाळे. आणि तुला तरी अक्कल हवी होती. अरे, जेध्यांचा कारभारी तो, शाही दरबाराचा वतनदार, रोहिड खोऱ्याचा देशपांडे या पोरखेळात सामील झालास? राजे शांतपणाने म्हणाले, पंत, हा पोरखेळ नाही. राजे, तुमचे वय लहान आहे. फार पावसाळे या पिकल्या केसांनी पाहिले. निदान राजकारणात तरी मला शिकवू नका. थोरल्या महाराजांनी असाच बंडावा केला होता. 6,000 फौज होती. सारा मावळ महाराजांच्या मागे उभा होता. काय झालं त्या बंडाव्याचं? धुळीला मिळालं ते स्वप्न, जिथं त्यांची ही स्थिती. एक अपयश हे कदाचित दुसऱ्या यशाची सुरुवात असते. राजे, मला फार बोलता येत नाही, पण मी सांगतो ते ध्यानी ठेवा. पुढं हे शब्द आठवतील. तुम्ही जो डाव टाकीत आहात तो कदाचित. राजे ओरडले. थांबा पंत, दैव कुणाला चुकलं नाही. आमच्या कार्याला आशीर्वाद देता येत नसेल तर देऊ नका, पण आज देवाचं राज्य उभं करीत असता शाप तरी नका देऊ. येतो आम्ही. आणि भावनांना विवश झालेले राजे दप्तरातून निघून गेले. साऱ्या मावळ्यांचे जेवण खाणं होऊन हातावर पाणी पडायच्या संध्याकाळ झाली. जिजाऊंच्या महालात राजे बराच वेळ बसले होते. जिजाऊ म्हणाल्या, दादोजींना हे मनाला फार लावून घेतलं आहे राजे. आता थोडे दिवस सबुरीनं घ्या. माँसाहेब, तसं करता येईल असं वाटत नाही. कारण
कारण एक गड घेतला काय आणि अनेक गड घेतले काय. आता जाणून बुजून सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. दुसरे गड सावध व्हायच्या आत सत्ता बळकट करायला हवी. आणि विजापूरकर चाल करून आले तर त्याचाही आम्ही विचार करून ठेवला आहे. मंदगती हे शायांचं बिरुद आहे. कागदी घोडे नाचवून हवा तेवढा वेळ काढता येईल. जिजाबाई निश्वास सोडून म्हणाल्या, तुम्ही काय करावं हे जाणता. लक्षात ठेवा एवढंच, आम्हाला दुसरा आधार नाही. जे काही कराल ते पूर्ण विचारानं आणि श्रद्धेनं करा. राजे उठत म्हणाले, मासाहेब येतो आम्ही. पहाटे परत गडावर जायचं आहे. सारा बंदोबस्त पुरा व्हायचा आहे. थांबा, जिजाबाई म्हणाल्या. त्यांनी आपली संदूक उघडली. एक थैली राजांच्या हाती देत त्या म्हणाल्या, हे 1000 होण आहेत. माझे स्वतःचे ठेवून तरी काय उगवतात. तुम्हालाही उपयोगी पडतील. राजांना अश्रू अवरणे कठीण गेले. ते म्हणाले, मासाहेब, हे 1000 होण नाहीत. यांची किंमत होणार नाही. स्वराज्यावरचं कोणतंही संकट टाळायला ही दौलत समर्थ आहे. राजांनी मासाहेबांचे पाय शिवले. राजांच्या पाठीवर मायेचा हात फिरला आणि राजे आपल्या महाली गेले. सकाळी राजे स्नान करून महाली आले. सईबाई उभ्या होत्या. पलंगावर कपडे काढून ठेवले होते. जिरे, टोप, तलवार, बिचवा देखील व्यवस्थित ठेवला होता. सुखाचे दिवस आले म्हणायचे, राजे म्हणाले. तर जसे काही आतापर्यंत हालच होते. पुरुषाची दुःख तुम्हाला कशी कळणार. केवढाही पराक्रमी पुरुष असो, त्याला हवे ते कपडे आणि हत्यारं वेळेत मिळणं कठीण. मग सेवकावर रागवायचं, आरडाओरड व्हायची आणि जेव्हा तयार व्हायचं तेव्हा सारे रचलेले बेत त्या संतापानं विरघळून जायचे. हे ठरलेलं. राजांनी कपडे केले. सईबाईंनी एक एक हत्यार दिले. शेवटी टोप दिला. राजे म्हणाले, आज शिरस्त्राण असतं बरं झालं असतं. आता कुठली लढाई. छे, आता कुठली लढाई. आता माघार. दादोजींना भेटण्यासाठी आम्ही निघालो आहोत ना. पंत काही रागावले नाहीत. कुणी सांगितलं. सांगायला कशाला हवं. आपण मासाहेबांच्या महालातून आलात आणि दादोजी मासाहेबांच्या बरोबर बोलताना बाहेरून ऐकलं. काय म्हणत होते. दादोजी म्हणत होते, हे कुणीतरी करायलाच हवं. ती वेळच आली होती. राजे करता त्याची भीती वाटते. न कळत सईबाई दादोजींची नकल करीत होत्या. राजे हसले. म्हणाले, राणीसाहेब, आम्ही स्वराज्याची स्थापना केलीच आहे. आता आम्हाला जासूदही ठेवावे लागणारच. वाड्यातल्या बातम्या काढायला, आपली नेमणूक करायला काही हरकत नाही. एवढ्या विश्वासाचा आणि काळजीचा जासूद मिळणार कुठं. सईबाई लाजल्या आणि राजे दादोजींच्याकडे हसत गेले. त्याची भीती थोडी कमी झाली होती. राजे पंतांच्या पाया पडले. पंत काही बोलले नाहीत. राजे म्हणाले, पंत, आम्ही रोहिडेश्वराला जाऊन येतो. ठीक. बरोबर पेशवे डबीर अमात्य न्यावे म्हणतो. राजे, तुम्ही नेऊ शकता. आपल्याच जहागिरीसाठी महाराजांनी ते दिले आहेत. येतो आम्ही म्हणत राजे वळले. तोच पंतांनी हाक मारली, राजे. राजे थांबले. मागून शब्द आले, राजे, गड नवखा नुकताच घेतलेला. घातपात होण्याचा संभव असतो. सावधगिरीने राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 स्वार तातडीने रवाना झाले. जिजाबाईंनी विचारले, एवढ्या तातडीने स्वार कुठे गेले. बंगळूरला. कारण मासाहेब, इथं जे घडतं ते थोपवून शकलो नसलो तरी थोरल्या महाराजांना जे घडलं ते कळवणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं आहे. राजांनी रोहिडेश्वराचे बांधकाम जारीने सुरू केले. तटबंदी भक्कम होत आली. पुण्याच्या वाड्यात दप्तरात स्वराज्याचे नवीन खाते उघडण्यात आले. 12 मावळातले मावळे येत. मावळ्यांच्या नावानिशिवार याद्या होत. 3000 मावळे वाढले होते. पंत हे सारे पाहत होते. जसा त्यांचा विरोध नव्हता तसा त्यांचा पाठिंबाही नव्हता. जहागिरीच्या कामात लक्ष घालून ते संचित बसले असत. एके दिवशी पंत राजांना म्हणाले, राजे, हे तुमचे मावळे कशाच्या जोरावर लढणार आहेत. त्या कामी निष्ठा लागते. तेवढी त्यांच्याजवळ आहे. फार दिवस पुरायची नाही ती. राजे, सैन्य नुसत्या निष्ठेवर लढत नसतं, त्याला पोटही असतं. पंत, मला आपला रोग कळला. आपण चिंता करू नका. पैशासाठी आम्ही तुमच्याकडे येणार नाही. संतापू नका राजे. त्याऐवजी थोडा विचार करा. गडाची बांधणी, मावळ्याचे पगार, हे सारं 36 गावच्या पोटमोकाशावर चाललेल कसं. ज्यानं बुद्धी दिली तो चालवायला समर्थ आहे. पांगळा सुद्धा पायाविना चालवण्याची त्याची शक्ती आहे. हा विश्वास तुकाराम महाराजांच्या तोंडून आम्ही ऐकला आहे. राजांनी अवसानाने उत्तर दिले खरे, पण पंतांच्या सांगण्यातली सत्यता त्यांना जाणवत होती. पैशाशिवाय हे चालणार कसे. किती उपास सहन करीपर्यंत मावळे राजांच्या कामी गुंतणार. राजांना काही सुचत नव्हते. ते बेचैन झाले. जिजाबाईंच्या लक्षात ही बेचैनी येत होती. त्यांनी राजांना विचारले, राजे, रोहिडेश्वर बांधला जातो आहे. सारं काम होत आहे, मग तुम्ही उदास का. कसलं संकट आहे.
छे, तसं नाही मासे. ही सारखी रपेट होत आहे ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल. शिवबा, आईची नजर फसवता येत नाही. आई आणि गुरु यांच्यापासून काही लपून ठेवता येत नाही, ठेवूही नाही. राजांनी निश्वास सोडला. पंतांचे बोलणे सांगितले. जिजाबाई म्हणाल्या, सध्या तर चिंता नाही ना, मग कल्पनेच्या भीतीनं कशाला राहायचं? माणसं दोन स्वभावाची असतात. काही मागचा पुढचा विचार करतात. सावधगिरी हा त्याचा स्वभाव असतो. अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते. त्या अपयशाच्या जागा हुडकण्याचं त्यांचं मन व्यग्र असतं. अशा माणसांचं जीवन स्थिर राहतं, पण त्यांच्या हातून फारसं घडत नाही. दुसरी मनाला पटेल ते करणारी माणसं असतात. परिणामांचा विचार त्यांना नसतो. स्वारीचंच बघा ना, झेपावणं हे त्यांच्या स्वभावात आहे. परिणाम ते जाणीत नाहीत. तो स्वभाव, ते धाडस तुमच्याही अंगी आलं आहे. पण हे वेळ धाडस ठरलं तर कोण ठरवणार? स्वारींनी बंडावा केला, मोगलाई आदिलशाहीला एकट्याने तोंड दिलं, बंडावा मोडला, म्हणून त्यांना पराजित समजायचं? ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली, लोकांनी वाळीत टाकलं, त्यांना ते पराजित होते? मग आळंदीचं मंदिर कसं उभं राहिलं? भीतीपोटी माणसाच्या हातून काही घडत नाही. हे लक्षात ठेव मासाहेब. राजे देवाधर्मावर विश्वास ठेवून कार्य आरंभलं, ते पार करण्याची ताकद त्याची आहे. त्याची शंका घेऊ नका. राजे मनात आणलं ते उभं करण्याची तुमची हिंमत आहे. तो तुमच्या कुंडलीचा योग आहे. देव्हाऱ्यात देव तशी मनात निष्ठा हिंमत शोभते. त्या मनात कल्पनेची भीती घालू नका. जिजाबाईंच्या बोलण्याने राजांचे थकलेले मन ताजेतवाने झाले. मनातली भीती झाडून टाकून ते मोकळे झाले. राजांचे लक्ष वळले तोरण्यावर. आकाशाला भिडलेला, चढायला कठीण, पण संपूर्ण दुर्लक्षित असलेला किल्लेदार गाफील. राजांनी सरळ तोरण्यावर धडक दिली आणि गाफील गड ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केला. तोरण्यापाठोपाठ तोरण्याच्या आग्नेयेस दुर्जादेवीचा डोंगर ताब्यात घेतला. दोन्ही गडाच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे फार अगत्याचे होते. हिंमत बांधून राजाने गडाचे काम सुरू केले. घरचे गुपित गावात पसरायला वेळ लागत नाही. मग सह्याद्रीच्या उघडपणे फडकणारी स्वराज्याची द्वाही कशी दडून राहील? राजांच्या क्रोधाला बळी पडलेल्या बांदल देशमुखांसारख्या देशमुखांनी या बंडाव्याची आगळीक शिरवळला जाऊन सुभानमंगळ किल्ल्याच्या ठाणेदार अमीनला दिली. अमीनाचे डोळे उघडले. त्याने तातडीने विजापूरला शिवाजीच्या बंडाव्याचे वृत्त कळवले. बाबाजी नरसप्रभुगुप्ते राजांना मिळाल्याबद्दलची तक्रार केली गेली. सरकारी चक्रे जशी फिरत होती तशी तोरणा गडावर चुना घालणीची चक्र मंद गतीने राबत होती. तटाचे काम चालले होते. हाती लागलेल्या गडाच्या तुटपुंजा खजिन्यावर आणि धान्य साठ्यावर एवढे मोठे काम होणार कसे? खजिना झरझर संपत होता. राजे विचारात पडले होते. काही मार्ग सुचत नव्हते. पुण्यात ते संचित बसून होते. मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, गडाचं काम थांबवावं लागणार. मासाहेब काही बोलला नाहीत. राजे म्हणाले, काय करावं सुचत नाही. जे होईल ते खरं, त्याला इलाज नाही. मासाहेब अस्वस्थ झाल्या. एवढ्या हौसेने मांडलेला डाव मध्येच बंद ठेवावा लागणार हे त्यांना पाहवत नव्हते. न राहून त्या म्हणाल्या, राजे, दागिने भांडे काढली तर जर जमत असतं तर तेही करण्यात आम्ही कुचराई केली नसती. पण तोरण्यासारखा अव्वल गड बळकट करायला तेवढंच आर्थिक बळ हवं. देवी डोंगराच्या तर 3 माच्या बांधायला हव्यात, तरच त्याला शोभा बळकटी येईल. आम्ही उद्या काम बंद ठेवण्याची आज्ञा करू. जड पावलाने राजे उठले आणि शयनगृहाकडे गेले. रात्रभर राजे तळमळत होते. पहाटेला त्यांना जागे करण्यात आले. तानाजी आल्याची वर्दी आली. एवढ्या भल्या पहाटे तानाजी? राजे तसेच बाहेर गेले. तानाजीच्या चेहऱ्यावर रात्रीच्या प्रवासाचा थकवा मुळीच नव्हता. राजांनी अधीर होऊन विचारलं, तानाजी, तातडीनं बरं? तानाजी राजांच्या कानाजवळ कुजबुजला. राजांचा चेहरा क्षणात उजळून निघाला. ते म्हणाले, देवाची कृपा. थांब तानाजी, मासाहेबांना सांगून येतो आम्ही. त्या काळजीत असतील. मासाहेब उठल्या होत्या. एक नाती भावार्थ रामायण वाचित होते. राजे महालाच्या दाराशी उभे थांबले. आतले दृश्य पाहून ते मुग्ध झाले. मासाहेबांच्या उजव्या हाती समई तेवत होती. समईची कादळी हळुवार हाताने सईबाई झाडीत होती. जिजाबाईंची नजर हाती धरलेल्या पोथीच्या पानावर फिरत होती. शब्द उमटत होते. अवतरांचे सामर्थ्य पण प्रपंच परमार्थी सावधान. उभयंता दिसो नेती न्यून, ते चिन्ह अवधारी. तोही नवग्रहाची बेडी, सोडवी देवाची बांधवडी. उभवी राम राज्याची गुढी, आज्ञा धडपुडी तीही लोकी. सांडी समाधीची भ्रांती, धनुष्य बाण घेऊनी हाती. रामनामाची ख्याती, त्रिजगती उद्धरी.
अध्याय संपला. जिजाबाईंनी पोथी मस्त केलं आणि त्या सईबाईंना म्हणाल्या, कशाला एवढ्या भल्या पहाटे उठतेस? राजांनी हाक मारली. मासाहेब? कोण? शिवबा? म्हणत उठत असताना त्या म्हणत होत्या, शिवबा, रात्रभर झोप आली नाही बघ. राजांच्या हसतमुख चेहऱ्यावर त्यांची नजर खेळली. आश्चर्याने त्या म्हणाल्या, नेहमी कसला हसत असतोस? मनात काय आहे ते कळत नाही. राजे जिजाबाईंच्या जवळ गेले. सईबाईंच्याकडे पाहत म्हणाले, तोंडात तीळ भिजेल का? सईबाई म्हणाल्या, नाही भिजायचा, मी जाते. आणि एवढे बोलून त्या निघून गेल्या. मासाहेब म्हणाल्या, उगीच चिडवतोस तिला. ते जाऊ द्या मासाहेब, आनंदाची बातमी आहे. काय? आता मांडलेला पसारा आवरल्याखेरीज काही करू नको. तो चुटकीसरशी आवरला जाईल. ते कसं? मासाहेब, तुम्हीच म्हणालात ते खरं. मनात हिंमत असली तरी देव्हाऱ्यात देव प्रकटायला वेळ लागत नाही. हलक्या आवाजात राजे म्हणाले, तानाजी बातमी घेऊन आला आहे. काल तटाचं काम चालू असताना धन सापडलं. विपुल साठा आहे धनाचा. मोहराचे हंडे आहेत. लाज राखली देवानं. राजे तानाजीकडे गेले. तानाजीला सांगताच तानाजी म्हणाला, नको राजे, जोखमीचं काम, तुम्ही चला. तसं काही तुमच्या मनात असतं तर खजिन्याची वार्ता सांगायला कशाला आला असता तुम्ही? शिबंदी घे आणि खजिना घेऊन इकडे ये. माझी तिथे काही गरज नाही. राजे स्नान करून महालात आले, पण सईबाई कुठेच दिसत नव्हत्या. तेवढ्यात मनोहरी दूध घेऊन आली. राजांनी विचारले, राणीसाहेब कुठे आहेत? मुदपाक खाण्यात, त्यांना पाठवून दे. राजे पलंगावर बसून होते. सईबाई आत आल्या. त्यांच्या डोळ्याच्या कडा तांबूस दिसत होत्या. त्यांनी विचारले, काय? दिसला नाही म्हणून हाक मारली. सईबाई म्हणाल्या, जा म्हणून घेण्यापेक्षा महालाबाहेरच राहिलेलं बरं. राग गेलेला दिसत नाही म्हणत राजे उठले. राजे उठलेले पाहता सईबाई पाठ फिरून उभ्या राहिल्या. राजे आजरवाने म्हणाले, एकावतरी उगीच काही सांगू नका. तीळ भिजत नाही तोंडात. आता जे काही सांगणार आहोत ते चार चौघात सांगायला मुळीच हरकत नाही. आम्ही घेतलेले किल्ले तोरणा, दुर्जादेवी आणि खुद्द रोहिडेश्वर आम्ही सोडणार आहोत. आदिलशाही पुढे आम्ही शरणागत जाणार आहोत. काय? म्हणून सईबाई वळल्या. चेहरा भीतीने व्यग्र झालेला, डोळे भरलेले. उजवा हात हलवीत त्या थरथरत्या ओठांनी नाही नाही म्हणत होत्या, पण शब्द फुटत नव्हते. राजांना बोलल्याचा पश्चाताप झाला. त्यांनी झटकन सईबाईंना जवळ घेतले. त्यांचा चेहरा हातात घेत ते म्हणाले, खुळी थट्टा केलेलीही कळत नाही. आम्ही कधी शरणागत जाऊ? राजांनी सईबाईंचे डोळे पुसले. खाली पाहत सईबाईंनी नाक ओढले आणि त्या एकदम हसल्या. सई, इकडे बघ. सईबाईंनी नजर वर गेली. राजांच्या गालावर कोवळी दाढी शोभत होती. पातळ ओठांवर तेच हास्य विलसत होते. नजरेला नजर देत राजे म्हणाले, तोरण्यावर खजिना सापडला. सई, मोहरांचे हंडे सापडले. सई, गडाचे काम आता बघता बघता पुरं होऊन जाईल. खरं? हो. मग मी मासाहेबांच्या जवळ राहिले असते तर काय बिघडलं असतं? असली बातमी का मासाहेबांच्या समोर सांगायची? कालच आम्ही तुझी जासूद म्हणून नेमणूक करून दिली. असला अधीरेपणा जासुदाला काय कामाचा? राजांच्या विस्फारित नेत्राकडे पाहत सईबाई मोठ्याने हसली. राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. ते म्हणाले, सई, हे तुझं खळखळून हसणं मला फार आवडतं. सोडा पण, कोणी आलं तर? काय बिशाद आहे कोणाची? राजे राणीसाहेब आपल्या महाली आहेत हे मनोहरीला माहीत असता महाली कोण येतो? राजांच्यापासून दूर जा, सईबाई म्हणाल. मग का सोडलं? तर राजांना सईबाई बोलल्याचा अर्थ कळेपर्यंत सईबाई महालाबाहेर गेल्याही होत्या. बंदोबस्त खजिना वाड्यात आला. मोहरांची सोने नाण्याची मोहताज झाली. दादोजींना जेव्हा हे समजलं तेव्हा ते राजांना म्हणाले, बरं झालं. अडचणीच्या वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. देवानं देणं दिलं आहे. तो खर्च करायला तुम्ही मुक्त्यार आहात. पण सारे अंदाज बांधून कामं उभी करा. दादोजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खुश होते. तिन्ही गडाची कामे सुरू झाली. राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरीदली, बंदुका घेतल्या. देवीगडाच्या सुवेळा माचीचे काम रूप घेऊ लागले. राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते. त्या तिन्ही गडावर त्यांच्या खेपा होत होत्या. राजे शिवापूरच्या वाड्यात असताना त्यांना तातडीचे बोलावणे आले. दादाजी व त्यांचे वडील नरसीबाबा वाड्यात आले होते. सदरेवर बाबाजी, दादाजी व दादोजी अधोवदन बसले होते. राजे तिघांना आतल्या महालात आले. जिजाबाई म्हणाल्या, बाबाजी घाबरून गेले आहेत. त्यांना काही सुचत नाही.
एवढं घाबरण्यासारखं काय आहे? एक खलिता आला म्हणून एवढं घाबरायचं? राजे म्हणाले. दादोजींनी विजापूरकरांचे पत्र समोर टाकले. ते म्हणाले, राजे, साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाही. वाचा तो खलिता, म्हणजे आम्ही काळजीत का पडलो ते समजेल. राजांनी खलिता उघडला. नजर फिरू लागली. दादोजी म्हणाले, मोठ्याने वाचा ना, मासाहेबांनाही मजकूर कळेल. ठीक आहे म्हणत राजे वाचू लागले. वाजारत माप शिवाजीराजे फर्जंद शहाजीराजे याने शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिडेश्वराचे डोंगराचे आश्रयाचे पुंडा वेयाने मावळे वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्ल्यावरील ठाणे उठवून आपण किल्ल्यात शिरला. हे न जालियास खुदावंत शहा तुझला विजापुरी नेऊन गर्दन मारतील व जमेदारी हक्क कानू चालणार नाही. हे मणी समजणे आणि या उपरी दिवाणात रुजू राहणे. राजांनी पत्र वाचून संपवलं आणि ते बाबाजींना म्हणाले, बाबाजी, एकंदरीत तुमची धडगत दिसत नाही. गर्दन मारली जाणार असं दिसतं. बाबाजी म्हणाले, राजे, शाही परवाना म्हणजे काही थट्टा वाटते? उद्या घरादारांवरून गाढवाचे नांगर. बाबाजी, जसा दादाजी तसा मी. गाढवाचे नांगर फिरते तर तेव्हा आम्ही असणार नाही. आम्हीही रोडेश्वरी शपथेत गुंतलो आहोत. त्यात आम्ही अंतर आणणार नाही. बाबाजी म्हणाले, मी म्हातारा. आता माझे किती दिवस राहिले, पण तुमच्यासारखी मुलं काळजी वाटते ती तुमची. तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली? हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पुरवणारा तो समर्थ आहे. हे राज्य व्हावं हे श्रींच्या मनात फार आहे. त्यावर आमची निष्ठा आहे. राजे, तुमची निष्ठा काय कामाची? आदिलशाहीशी टक्कर ही काय सामान्य गोष्ट आहे? नुकतं मिसरूड फुटू लागलंय तुम्हाला. हे केस राजकारणात पांगळे झाले. आमचं वय फार वेळा ऐकतोय ते. बाबाजी, श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेले तेव्हा कृष्णाचं वय काय होतं? राम यज्ञ रक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं वय काय होतं? राजे, ह्या देवाधिकांच्या गोष्टी, त्या सामान्य माणसाला. कोण सामान्य मानव? सामान्य समजणं हे चूक आहे. देवाचं राज्य उभं करायला आपण टाकलो. त्या राजाचं देवाचंच अनुकरण केलं पाहिजे. दीन दुबळे हीन समजून राहणाऱ्यांच्या हातून हे कार्य कसं घडेल? बाबाजी म्हणाले, राजे, मी काय करू? राजे म्हणाले, मी कोण सांगणार? तुमच्यावर का सक्ती आहे? हे पटत नसेल तर माफी मागून मोकळे व्हा. बाबाजी थरथरत म्हणाले, माफी? जीवासाठी? राजे, हेही मावळचंच हाड आहे. तुमच्याबरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या. दादाजी अभिमानाने आपल्या वडिलांच्याकडे पाहत होते. दादोजींना निश्वास सोडला. ते म्हणाले, हे असं होणार हे माहीतच होत. बाबाजी, मला वाटलं होतं तू राजांना सांगशील सारं शिकवलेलं वाया गेलं. पंत असं कसं म्हणता? राजाचं काय खोटं आहे? राजाच्या मागे देव उभा आहे. मीच म्हणतो असं नाही, सारे म्हणतात. करतील, त्यात त्यांना यश आहे. खजिना सापडला तो काय आकाशातून पडला? बस कर बाबा, एकटे राजे ऐकवतात तेवढं पुष्कळ झालं. त्यात तुझी भर घालू नको. दादोजी म्हणाले. दादोजी, तुम्ही चिंता करू नका. आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत विजापूर दरबाराला थैली रवाना केली आहे. काय म्हणून केली? घाबरून दादोजींनी विचारले. दादोजी, आपल्या संगतीत राहून तेवढंही कळत नाही होय? इथले गड गाफील आहेत. मुलकात अंधाधुंदी आहे. बादशाहीनं जो मुलूक जहागिरीचा दिला आहे त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलकाचा बंदोबस्त केला आहे. शाही नोकरीत बेईमान होणार नाही अशा मजकुराचं पत्र आम्ही पाठवलं आहे. तेवढ्यावर बादशाह समाधान मानून घेईल. कुठवर? दादोजींनी विचारले. जमेल तिथवर, राजे म्हणाले. आणि महाराज साहेबांना कळलं तरी? ते कळायचं राहिलंच थोडंच. तुम्ही ते कळवलंत ना? आबासाहेबांचं अजून उत्तर आलं नाही. एवढी महत्त्वाची बाब. आबासाहेबांच्या मनात विकल्प आला असता तर त्यांनी पत्र पाठवलं असतं. पत्र नाही याचा अर्थ अनुज्ञा असाच आम्ही घेतो. तुम्ही हवा तो अर्थ घ्यायला मोकळे आहात, पण पत्र नाही याचा अर्थ आम्ही निराळा करतो. दादोजी म्हणाले. कसला अर्थ? आपल्या कारवाईंमुळं, शाही फरमानामुळं राजे संकटात तर पडले असतील ना, अशी भीती आमच्या मनात ग्रासते. ती भीती काढून टाका. आमचे पत्र गेलं तेव्हा तो विचार आम्ही केला होता. राजे बंगळुरी सुखरूप आहेत. विजापुरात ते नाहीत. ही बातमी आम्ही आणलेली आहे.
आतापर्यंत शांत बसलेल्या दादोजींनी विचारले. पण राजे, बाबाजींनी राहायचं कुठं? का आता आम्ही थोडाच गप्प बसणार? केव्हा कैद होईल ते सांगता येत नाही. बाबाजींना ही भीती वाटत असली तर हे घर कोणाचं आहे? निर्धोकपणे बाबाजी इथं राहतील. तुमच्या इतका त्यांचाही आमच्यावर हक्क आहे. आशीर्वाद आणखीन एक वडीलधारा माणसं मिळाला याचा आम्हाला आनंद आहे.